घडामोडी। ठाणे महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सचिन प्रधान यांचे काल ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले। ते 85 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे। ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत सतीश प्रधान यांनी मोठे योगदान दिले। त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974-81 या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिले। शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। 1986-87 या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौर पद भूषवले। यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले। राजकारणाबरोबरच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे। त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केले। शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झाले। गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते। काल दुपारी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे ठेवण्यात आले होते। यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले। तसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री श्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, नरेश मणेराय, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिक्षक वर्गही सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। सतीश प्रधान यांचे आज ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागणीसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला। या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते। दरम्यान यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजच्या आंदोलनाला सुरुवात आजपासून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिलाय। परभणी येथे दत्ताराव पवार यांच्या समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती। त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असे विधान केले होते। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये शहरातील 72 बुद्ध विहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग देखील सहभागी झाले होते। यावेळी मोर्चेकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, राजीनामा द्या अमित शाह, राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जय 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 भीम, जय भीम अशा घोषणा देण्यात आल्या होत्या। या मोर्चात ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती भायासाहेब इंदिसे, माजी परिवहन समिती सभापती जितेंद्रकुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमनाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोपसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडकर, डॉक्टर प्रमोद जाधव, प्रमोद इंगळे, सुरेश कांबळे, अशोक कांबळे आदी यावेळी या मोर्चात सहभागी झाले होते। ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने घोडबंदर वाहिनीवरील माजिवडा मानपाडा पुलावरून कापूरवाडी जंक्शन या मध्यवर्ती ठिकाणी अवजड वाहने, कंटेनर तसेच घातक केमिकल वाहतुकीचे टँकर यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। रासायनिक केमिकल वायूने भरलेले
ट्रकचे अपघात म्हणजे घोडबंदर नागरिकांच्या जीवाची खेळ आहे. जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत एसटी ट्रक कंटेनर पलटी होऊन अपघाताने घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. विशेष करून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाठोपाठ 3 दिवस अपघातांची मालिकेत काहींनी आपला जीव गमावलाय, तर केमिकल टँकर पलटी झाल्यामुळे रसायन तज्ज्ञांच्या मदतीने घोडबंदर रोडवर 5 तासांसाठी बंद करण्यात आला होता. रसायन हटवून तो खुला करण्यात आला. या संदर्भात माहिती घेतली असता मागील 11 महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 पासून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत पातळीपाडा पूल, तत्वज्ञान विद्यापीठ, ब्रह्मांड सिग्नल आदी ठिकाणी ट्रक कंटेनर उलटून एकूण 14 अपघात घडले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त 50 mld पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी काल दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबई संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिलेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुंभ, कोलशे, ढोकाळी आदी भागात पाणी टंचाई भेडसावत आहे. अशातच आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. श्री केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, श्री कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित 50 mld पाण्यापैकी 25 mld पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत श्री केळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 50 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास, अळीनाशक औषधांची फवारणी करण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढल्यानंतर यास आता गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. परिपत्रकानुसार गृहसंकुलात डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेच्या या परिपत्रकाचा गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. तसे महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. तसा ठरावच संघटनेने केला आहे. संघटनेच्या या निर्णयात ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार केळकर यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे आता वाट पेटण्याची चिन्हे निर्माण झालीत. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने सहकार गृहनिर्माण संस्थेचे अधिवेशन भरवले होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास समस्या याविषयी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आले होते. ठाणे क्षेत्रातील डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून फवारणी केली जाते. महापालिकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयावर 50 पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वतः डास प्रतिबंधक फवारणी करावी लागणार आहे. तसेच डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेने गृहनिर्माण संकुलांना नोटिसा देखील बजावल्या आहेत. या निर्णयात ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन व गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे.
काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.